पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या ठिकाणी संपूर्ण आत्ताच दत्त जयंती महाराष्ट्रामध्ये साजरी झाली। त्याच पद्धतीनं जर पाहायला गेलं तर नालासोपारा वसईविरारमध्ये प्रख्यात मंदिरमध्ये शिव साईधाम मंदिर हे कारगिल नगरमध्ये आहे। त्या कारगिल नगरचे संस्थापक सन्माननीय मनीषदादा राऊत आणि सहकारी मनोजदादा राऊत यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो। आणि या ठिकाणी आजचं हे 16वे वर्धापन या दिन या मंदिरचं आहे। काल या ठिकाणी सुरुवात झाली, काल नमनाचा कार्यक्रम होता, आज पालखी मिरवणूक आहे। त्या पालखी मिरवणुकीमध्ये खास म्हणजे आकर्षक पदयात्रा करणारे असे काही बांधव आहेत, असे काही भाविक आहेत, ते या ठिकाणावरून शिर्डीला पदयात्रेला जातात। 109 यांनी पदयात्रा केलेल्या आहेत। दादा, प्रथमतः तुमचं नाव कसं? भाऊसाहेब गांगुर्डे आपल्या सोबत आहेत, ज्यांनी 109 वेळा पदयात्रा केलेली आहे। आज पालखीमध्ये सुद्धा त्यांचे एक महत्त्वाचा भाग सुद्धा आहे। दादा, तुम्ही प्रथमतः साईबाबांचे भक्त आहेत आणि या ठिकाणी आजचा जो उत्सव साजरा केला जातो त्या संदर्भात काय सांगाल? ते मनीष दादांचे सर्व याच्यामध्ये सर्व बाबांच्या याच्यामध्ये 109 पदयात्रा तुम्ही केलेली आहे। कशा सुरुवातीला कशा पद्धतीने आवड निर्माण? सुरुवातीला आता मी फक्त एक मित्रांना सोडायला म्हणून गेलेलो, मग त्याच्या पुढे कंटिन्यू चालू झाले। बरोबर, साईबाबांचा एखादा अनुभव तुम्ही काय सांगा? अनुभव तर असे भरपूर आहेत, खूपच आहे, भरपूर। इथे जे भाविक आहेत त्यांना एक तुमचा 109वा जो एक अनुभव म्हणून तुम्हाला काय सांगायला भाविकांना पदयात्रा करावी का, कशा पद्धतीने पुढचं काळ हे सर्व सांगितले। बरं, धन्यवाद। दादा सुद्धा आपल्यासोबत। दादा, तुमचं नाव कसं? विनायक नारायणे माझं नाव आहे, साई भक्त। आज मनीषदादा राऊत यांच्या माध्यमातून शिवसाई मंदिराचं 16वा वर्धापन दिन आहे। 16वा माफ करा, भाविक आहेत, माफ करा, 16 वर्ष नाही, हे आमचं 19वे वर्ष आहे। 19 वर्ष मनीदादाच्या माध्यमाखाली म्हणजे मनीदादाच्या हाताखाली आम्ही पोरं साई भक्त आम्ही सगळे म्हणजे तयार झालेलो आहोत। 19 वर्ष आम्ही इथून पालखी घेतो, पालखी काढतोय। आणि बरेच आता जसं भाऊसाहेब गांगुर्डे आमचे भावडा शेठ आहेत, हे 109 यांनी पदयात्रा केले, म्हणजे पालखीचं पदयात्रा 109 केलेले आहेत त्यांनी। आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की यांची दैवी शक्ती म्हणजे की हे 3.5 दिवसात पदयात्रेला जातात। विरार ते शिर्डी 3.5 दिवसात हे पदयात्रेला जातात, अशी व्यक्ती आहे। आणि त्याच्यामध्ये अशी दैवी शक्ती आहे। यांच्यावर अजून एक आमचे सहकारी एक मंगेश पाटील म्हणून, ते आता नाही आलेत काही कारणानुसार। आमच्या जी रामनवमीची आणि गुरुपौर्णिमेची पालखी निघते, त्या पालखीचे पालखी प्रमुख म्हणून भाऊसाहेब गांगुर्डे आणि मंगेश पाटील हे असतात। या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर शिर्डीसारखा उत्सव या ठिकाणी पालखी मिरवणूक तुम्हाला पाहायला भेटते। तर मनीषदादा राऊत यांचा तुम्ही कशा पद्धतीने आभार माना? मनीषदादा राऊत यांचे तर मनापासून आभार मानणं जितके मानेल तितके कमीच आहे। का माहिती आहे, आम्ही लहानापासून, आम्ही जितके लहान होतो तेव्हापासून आम्हाला साई भक्तांना म्हणजे साईंचा वेळ लावणारे हे मनीष राऊत आमचे मनीषदादा आहेत। त्यांनी आम्हाला लहानापासून साईंचा वेळ लावलात, पदयात्रेचा वेळ लावलात। आणि या सगळ्या माध्यमातून हळूहळू आमची जी चैन तयार झालेली आहे, ही आज जवळपास आमच्या मंडळामध्ये नाही बोललं तरी 501 साई भक्त आहेत की आमच्यामध्ये सहभागी आहेत ते। आणि या उत्सवात सहभागी होऊन अनेक जणांना, अजून साई भक्तांना एकत्र करून या पालखी सोहळ्याचा उत्सव वाढवतात। उद्या साई भंडारा आहे, साई भंडारामध्ये पण जवळपास 5,000 माणसं। 3 दिवसाचं उत्सवाचं स्वरूप काय असेल? 3 दिवसाचं 16 म्हणजे 16 तारीख आणि 17-18। 16 तारखेला आमच्यामध्ये नमन वगैरे असतं, भजन मुंग्य असतं। 17 तारीख ही पालखी सोहळ्याचं असतं, पालखी मिरवणूक, भव्य पालखी मिरवणूक असते। आणि 18 तारीख हा साई भंडारा असतो, भव्य साई भंडारा असतो। या महिन्यातनं, आमच्या वर्षातनं साई भंडारा होतच असतं, पण सर्वात भव्य भंडारा हा आज 18 तारखेला कारगिल नगरमध्ये सर्वात भव्य भंडारा होतो, मनीष राऊत आणि मनोज राऊत यांच्या नेतृत्वाखाली। धन्यवाद। आता आपण थेट जाणून घेऊया ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या कारगिल नगरमध्ये उत्सव साजरा केला जातो, ते सन्माननीय मनीषदादा आपल्या सोबत आहेत। दादा, खऱ्या अर्थानं कारगिल नगरमध्ये आता पुन्हा एक प्रति शिर्डी म्हणून स्वरूप तुम्ही निर्माण केलेलं आहे, आजच्या उत्सवासंदर्भात काय सांगा? बघा, श्रद्धा आणि सबुरी हे साईंचे ब्रीद वाक्य आहेत। तुम्ही साईंची सेवा करा, सर्व तुमच्या इच्छा पूर्ण होतील। मानव सेवा ईश्वर सेवा आहे। आणि ज्याप्रमाणे साईंनी पाण्याने दिवे जळवले होते, तसेच साई आपल्या भाग्यात जे नसेल ते सुद्धा आपल्याला देतील। फक्त साईबाबांचा गुरुमंत्र आहे या 21वी शतकातला, तो म्हणजे प्रेम भावना। माणसानी माणसाशी प्रेमाने वागावे, मनात छळ कपट ठेवू नये। साई तुम्हाला पावतील। ओम साईराम। आजच्या या कार्यक्रमासंदर्भात भाविक जे जास्त करून सहकार्य झाले त्यांना धन्यवाद माना।
सर्व कार्यकर्त्यांच्या आणि कारगिलमधील सर्व रहिवाशांमुळेच हा आम्ही वर्धापन दिन साजरी करतो आणि हा सर्व रहिवाशांचा वर्धापन दिन आहे सर्वांचा. धन्यवाद. आता आपण थेट जाणून घेतले दादांच्या माध्यमातून या ठिकाणी पालखी ही साईबाबा मंदिरापासून सुरुवात झाली आहे. मनवेलपाडा तलावा या ठिकाणी आले आणि तलावाच्या इथून पुन्हा तिकडे साईबाबा मंदिराचे जाणार आहे. आता चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उत्सवाचं स्वरूप सुद्धा साजरं केलेलं आहे. कॅमेरामॅन समीर सह दीपक मांडवकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, नालासोपारा.